आमच्याकडे खूप खूप पाऊस पडला आहे. अगदीच नॉनस्टॉप पाऊस झालेला आहे. पण आत्ता थोडा वेळ थांबला आहे. तर चला मी तुम्हाला आमचं गार्डन दाखवते. पहिल्यापासून सुरुवात करू इकडनं. तर हा आहे गोकर्णाचा वेल. याला पर्पल कलरचे फ्लावर्स येतात. आणि इकडे आमचा मनी प्लांटही जातोय इथून, या कुंडीतनं पसरला आहे. हे विद्याचे झाडं आहेत. त्याच्यानंतर इथे नागावेलीचे पान आहेत. हे स्नेक प्लांट आहे. हे स्नेक प्लांट घरात असावा म्हणतात वास्तुशास्त्राप्रमाणे. त्याच्यानंतर इथे ऑफिस टाईमचे आहेत झाडं. आणि हे आहे ॲलोवेरा कोरफड. त्याच्यानंतर इथं जे हे गुलाब आहे ना, याची छाटणी केली म्हणजे आता थोडे कमी झाले पानं याच्यात. पण हे फेंट पिंक कलरचं गुलाब आहे. सदाफुली आहे. इथे दुसरं पण एक जास्वंदीचं लावलेलं आहे. हे डार्क लाल कलरची जास्वंद आहे. खूपच सुंदर आहे. त्याला फुलं आल्यावर तुम्हाला दाखवेल. आणि हे गार्डन प्लांट आहे. गार्डनमध्ये जे मोठे मोठे फ्लावर्स येतात ना ते. हे पिंक कलरचं जास्वंदी आमच्या बाजूचे जे आहेत नेबर्स त्यांचं आहे. हे गुलाबची काडी मी लावली आहे. ही थोडा डार्क पिंक कलरचा गुलाब आहे. हा गुलाबचे मी फ्लावर दाखवते. हे पेंट पिंक आहे. हा पण गुलाब आहे. गुलाब आहे. अशी छान फुलं आलीत गुलाबाला. आता ही काडी जगेल का नाही थोडं डाऊटफुल आहे, कारण पाऊस खूप पडला आहे. आणि जास्ती पावसात ना हे सडून जातं, काळ्या पडून जातं ह्या काड्या. जास्वंदीसाठी ओके आहे वातावरण. जास्वंदी जगून गेलं आहे. तर याच्यानंतर आहे ही अजून एक जास्वंद आहे. याला ऑरेंज कलरचे फ्लावर येतात. त्याच्यानंतर हा गवती चहा आहे. हा गवती चहा पण मी आता 1 महिना झालेच लावला आहे आणि छान जगला आहे तो. मग त्याच्या मागे ना हे परत नागरवेलीचे पानं आहेत, जे आपण पूजेत वापरतो ना पानं, तेच आहे हे. याच्यानंतर हे अजून एक जास्वंद आहे. याचे तर खूप छान फुलं आहेत. एक आलं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे एकदम सुंदर आहे. अजून मोठे येतात. हे पावसामुळे थोडे असे होऊन गेले. आणि एक व्हाईट जास्वंद सुद्धा इकडे आहे. कळ्या पण आलेल्या आहेत जास्वंदीला. कढीपत्ता आहे इथे. त्याच्यानंतर यात लिंबूचं सुद्धा आहे. मग हा आला मोगरा. मोगऱ्याला आता फुलं नाही आहेत सध्या, येऊन गेले. ते जे लाल जास्वंद आहे ना ते खूप उंच झाड आहे. हे पाहिजे इथं फ्लावर आलेले आहे, खूप उंच गेले आहेत ते. हे केळीचं आहे. ह्याच्या पहिले एक केळीचं होतं, त्याचं आम्ही घड काढून तो पिकायला ठेवला आहे. आता हे दुसरं आलेलं आहे. त्याच्यानंतर हे अनंताचं झाड बघा किती मस्त फुटबॉलसारखं मोठं फ्लावर आलेले आहे याला. तिकडे पण आहेत, छोटे छोटे पण आहेत गुच्छ. आणि हे एक मोठं आहे. तिकडे आतमध्ये पण आहेत. मग इकडे परत मनी प्लांट. त्याच्यानंतर हे एक शोचं झाड आहे लाल पानांचं. तर मी जे तुम्हाला गार्डन दाखवलं ना तो बॅक साईडचा भाग होता. असू शकतं इथं हे केळीचं झाड. आता आपण फ्रंट साईडचं बघूया गार्डन. ही अशोकाची इथं 2 मोठी झाडं आहेत. त्याच्यानंतर हे पिवळ्या फुलांचं झाड आहे.
साईबाबांना वाहू शकतात, कारण साईबाबांना पिवळे फुलं आवडतात. हे अगेन गोकर्णाचं आहे. याच्यात ना व्हाईट आणि पर्पल दोघंही मिक्स कलर आहेत. आता हे जे आहे हे डबल चांदणीचं झाड आहे आणि त्याच्या साईडला हे जे आहे हे सिंगल चांदणीचं झाड आहे. याला खूप कळ्या बसल्या आहेत, येतील फुलानंतर. अजून दोघंही झाडं मीडियम साईजचे आहेत, अजून वाढतील ते. हे पिवळे फुलं पडतात आणि मग हे असं झाडांमध्ये अटकतात. हे इथे करंटचं झाड आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ना हे गणेश चंपा आहे. हे असं गणेश चंपा इथनं मधूनही वरती गेलं आहे. इथं वरती खूप उंच जातं ते आणि असे सिंगल काडीच वाढते जास्त करून. तर फांद्या राहतात त्याला, पण थोड्या कमी ब्रांचेस राहतात, पण अशा प्रकारची पानं आहेत. आता हे दुसऱ्याही काड्या आम्ही लावल्या आहेत, बघूयात त्या जगत आहेत का. ही जास्वंदीची काडी इथं नवीनच लावली आहे. नंतर हा जास्वंद आहे, हे पण रेड कलरचा जास्वंद आहे. हे पिवळ्या फुलांचं जे मी दाखवलं ते. ह्याच्या खालती ना इकडे पारिजातचं आहे झाड. हे पारिजातचेच पानं आहे. हे पानं हे पारिजातचेच आहे. अजून याला छान प्रकारे ऊन भेटलं आणि मोठं झालं ना की मग याला फुलं येतील. अजून एकही फुल नाही आलं आहे अजून पारिजातला. मग हे आमचे तुळशी माता आणि दिवा लावायसाठी हे आहे, दिवा विझू नये म्हणून. तर हे आमचं तुळशी वृंदावन. त्याच्या पुढे इथं रांगोळी काढायसाठी जागा आहे आणि दिवाळीत तर मी पूर्ण सलग रांगोळी काढते. तर इकडे कंपाऊंडमध्ये इकडनं एंट्री केलं ना की इथं आमचा छान झुला आहे बसवलेला. बंगळी ज्याला म्हणतात मराठी, इकडे झुला म्हणतात. तर खूप छान वाटतं इकडं बसायला, कारण इकडे लगेच झाडं आहे, थंड हवा येते, छान वाटतं.